शस्त्रसंधीनंतर इराण आणि अमेरिकेमध्ये आजपासून इस्लामाबादमध्ये चर्चा, पण मुख्य चर्चा उद्या होणार। होर्मुझ खुलं करण्यासंबंधी इराण नीट वागेना असा ट्रम्प यांचा आरोप। इस्रायल हिजबुल्लाहमध्ये हल्ले प्रतिहल्ले सुरूच। तेल अवीववरती रॉकेट हल्ला तर हिजबुल्लाहवरती पूर्ण ताकदीनं हल्ला करणार, नेतन्याहूंचा इशारा। अखेरच्या क्षणापर्यंत ताणून धरल्यानंतर बारामती पोटनिवडणुकीमधून अखेर काँग्रेसची माघार। दोन्ही राष्ट्रवादीसह फडणवीसांकडून मनधरणी। सुनेत्रा पवारांसह एकूण 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे भाजपचे प्रयत्न फोल। 7 उमेदवार मैदानात। महायुतीकडून अक्षय कर्डिले तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गोविंद मुकाटे रिंगणात। नाशिकच्या बहुराष्ट्रीय कंपनीतील शोषित कांडा प्रकरणी धक्कादायक माहिती समोर। धर्मांतराचं जिहादी रॅकेट सक्रिय असल्याचं उघड। कंपनीचे एचआर ताब्यात। कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। मीरा रोडमध्ये मनसे पदाधिकाऱ्यावरती हल्ला। 5 जणांविरोधात गुन्हा दाखल। भाजी मंडईसमोर खोदकामाची पाहणी करण्यासाठी गेले असताना मारहाण। 3 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतदान। आसाममध्ये 85%, केरळमध्ये 77% आणि पुदुच्चेरीमध्ये 89% मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क। आयपीएलमध्ये सलग दुसऱ्या दिवशी शेवटच्या चेंडूवरती विजय। लखनौनं कोलकात्याला 3 गडी राखून हरवलं। मुकुल चौधरीच्या रूपानं सापडला लखनौला नवा हिरो। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी। एकदम खास, कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही। हेडलाइन्स नंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात मॉर्निंग प्राईम टाइम मधून। नाशिकमधील नामांकित कंपनीमधील महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे। नामांकित कंपनीमध्ये धर्मांतराचे रॅकेट सक्रिय असल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलंय। रोजगाराच्या शोधामध्ये असलेल्या महिलांची माहिती घेऊन त्यांना रोजगार देऊन जाळ्यामध्ये अडकवलं जात होतं। एका तरुणाला बेरोजगार मुली शोधण्याचं टार्गेट देण्यात आलेलं होतं। मुली न मिळाल्यामुळे तरुणानं काम करण्यास नकार दिला, परंतु त्यानंतर त्या तरुणाला धर्म बदलण्यास सांगितलं अशी माहिती समोर आली आहे। 8 जणांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केलेली होती। या प्रकरणी 9 गुन्हे दाखल झालेले असून 6 जणांना अटक करण्यात आली आहे। नाशिक पोलिसांकडून 5 आरोपींची कसून चौकशी सुरू आहे। हे सगळे संशयित आरोपी नाशिकमधील असल्यानं त्यांचा इतर कोणत्या संघटनांशी संबंध आहे का याचाही तपास सुरू आहे। त्यामुळे या तपासामध्ये काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान या 5 आरोपींची पोलीस कोठडी ही आज संपणार असून त्यांना न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील तरुणी आणि महिलांवरील अत्याचार प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे। या प्रकरणामध्ये कंपनीच्या महिला एचआरला पुण्यामधून ताब्यात घेण्यात आलंय। नाशिक गुन्हे शाखेकडून तिची साधारण 4 तास चौकशी करण्यात आली। चौकशीनंतर गुन्ह्याच्या अनुषंगानं नोटीस बजावून तिला सोडण्यात आलंय। त्याबरोबरच पुढील तपासासाठी पुन्हा हजर राहण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत। कंपनीच्या संबंधित महिला एचआरला भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 35(3) मधील तरतुदींनुसार कायदेशीर नोटीस बजावण्यात आलेली आहे। नाशिकमध्ये घडलेली घटना ही कॉर्पोरेट जिहाद असल्याचं मंत्री नितेश राणेंनी म्हटलंय। त्याबरोबरच त्यांना नाशिक पोलिसांचे आभार देखील मानलेले आहेत। नाशिकमध्ये घडलेली घटना ज्याला कॉर्पोरेट जिहाद म्हणून म्हटलं गेलेलं आहे, त्यासाठी पहिलं तर नाशिक पोलिसांचं, एसपींचं आणि त्याच्याही पेक्षा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी मनापासून आभार मानेन। आमच्या बहिणींना जो न्याय मिळवून दिला, हे जे काही लँड जिहाद, लव जिहाद आणि आता कॉर्पोरेट जिहाद हे जे काही करतात, त्या बाबतीमध्ये समाजाने खरंच विचार करायला पाहिजे। आणि नाशिक पोलिसांनी लैंगिक शोषण करणाऱ्या रवींद्र एरंडेला हिसका दाखवलाय। एरंडे म्हणाला होता की नाशिक किल्ला कायद्याचा बालेकिल्ला। रवींद्र एरंडे पोलीस तपासामध्ये सहकार्य करत नव्हता। नोकरीचा आमिष दाखवून 100हून अधिक महिलांचं त्यानं लैंगिक शोषण केलेलं होतं आणि त्यानंतर आता नाशिक पोलिसांनी त्याला चांगलाच हिंगा दाखवलाय। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला।
आणि यानंतर पुढची राजकीय घडामोड जाणून घेऊयात. काँग्रेसनं माघार घेतलेली असली तरी देखील बारामतीची पोटनिवडणूक ही बिनविरोध होणार नाहीये, कारण अर्ज मागे घेण्यासाठी मुदत संपलेली असून एकूण 23 उमेदवारांनी त्यांचे अर्ज हे कायम ठेवलेले आहेत. त्यामध्ये करुणा मुंडे आणि अभिजित बिचुकले देखील उमेदवार असणार आहेत. या निवडणुकीसाठी आता 23 एप्रिलला मतदान होणार आहे, तर 4 मेला निकाल जाहीर होणार आहे. आणि अखेर काँग्रेसनं निवडणुकीमधून माघार घेतल्यानंतर जय पवारांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. तर जितका आपण प्रयत्न केला तेवढा आपण प्रयत्न करू शकतो तेवढा केलाय, पण बिनविरोध नाही झाली. जायला लागणार सुरुवात केव्हा होणार? तर बघू आता. वहिनी आणि पारदादा एकदा दिल्लीवरनं परत आल्यावरती आम्ही एकदा एकत्र चर्चा करून तसं तुम्हाला सांगू. आकाश मोरे जी आपल्याबरोबर आहेत, एक मोठा पक्ष म्हणून त्यांनी तिथं उमेदवारी दाखल केलेली, पण त्यांनी तो माघारला आहे. तर आता कुठेतरी आम्हाला पण मनाला बरं वाटतं की सगळेच पक्ष एकत्रित येऊन दादांसाठी ही निवडणूक लढतील आणि भविष्यात त्यांच्या पण पक्षाचे काय कुठले प्रॉब्लेम वगैरे असतील, अडचणी असतील, त्याच्यात आम्ही त्यांना नक्कीच साथ देऊ. काँग्रेसचे मी मनापासून खूप खूप आभार मानतो. बारामती पोटनिवडणुकीचं चित्र आता स्पष्ट झालंय. काँग्रेसच्या मनधरणीनंतर अखेर उमेदवार आकाश मोरेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि त्यासोबतच 53 पैकी एकूण 30 उमेदवारांनी आपले अर्ज हे मागे घेतलेले आहेत. मात्र अभिजित बिचुकले आणि करुणा मुंडे यांचे अर्ज हे कायम आहेत. त्यामुळे आता सुनेत्रा पवारांसह 23 जण हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिलला मतदान होणार आहे आणि त्यानंतर 4 मेला निकाल जाहीर होणार आहे. 23 उमेदवारांमधील फक्त 10 उमेदवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातील आहेत, तर अन्य उमेदवार हे सोलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, पुणे या भागातले आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघाबाहेरील 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत. आणि पुढच्या काही बातम्या पाहूयात. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यामध्ये मोंडलिंब इथं आता पुतळ्याचा नवा वाद रंगण्याची शक्यता आहे. मोंडलिंब इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनधिकृत पुतळ्या शेजारी अज्ञातांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा केलाय. काही दिवसांपूर्वी अज्ञातांनी मोंडलिंब इथं ग्रामपंचायतीसमोर शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभा केला होता. आता त्याच पुतळ्या शेजारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आलाय. पुतळा उभारून 2 दिवस झालेले आहेत. मोंडलिंब हे सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोठं गाव आहे. या ठिकाणी मोठी बाजारपेठ देखील. यवतमाळच्या कारेगाव इथल्या पारधी वस्तीमधील वनहक्क पट्ट्यांचा प्रश्न एबीपी माझानं उपस्थित केला होता. आता एबीपी माझाच्या बातमीनंतर यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी फेर चौकशीचे आदेश दिलेले आहेत. कोरेगावमधील महिलांना उन्हाळ्यामध्ये हंडाभर पाण्यासाठी आटापिटा करावा लागतो. गावापासून दूर शेतातील विहिरीमधून मानवी साखळी करून पाणी आणावं लागतं. वनपट्टे मिळाल्यास बोअरवेल केल्यास पाण्याचा प्रश्न मिटणार होता आणि त्या वनपट्ट्यांसाठी 60 कुटुंबियांनी आदिवासी असल्याच्या पुराव्यांसह प्रस्ताव उपविभागीय कार्यालयामध्ये दिलेला होता. मात्र त्यांना गैर आदिवासी असल्याच्या नोटिसा देण्यात आल्या. याबाबत एबीपी माझानं बातमी दाखवलेली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी फेर चौकशीचे आदेश दिले. या गावामध्ये पाणी टंचाई आणि वन हक्काचे दावे फेटाळण्यात आले. नेमकी या संदर्भात आपली आता काय पुढची कारवाई राहणार, उपाययोजना राहणार? सदर विषय जेव्हा माझ्याकडे आला, ऑलरेडी आपण SDM कमिटीचे जितके अधिकारी आहेत त्यांना बोलवला होता आणि आता आम्ही डॉक्युमेंट तपासत आहेत आणि त्यांच्या संबंधितांकडे आता अपील ते जिल्हास्तरीय कमिटीकडे करू शकत आहेत. त्या अनुषंगाने कारवाई झाली तर आपण त्यांना रिअलमध्ये न्याय देऊ शकत आहेत. त्यांचे डॉक्युमेंट एकदा फेर तपासणीचे आदेश मी माझ्या स्तरावर दिलेले आहे. वन विभाग की महसूल विभाग असं काय नेमकं या प्रकरणातून पुढे येणार? सदर विषयामध्ये एक्झॅक्टली म्हणजे 2005चा जे वनहक्क कायदा आहे त्यामध्ये सर्वात मोठा पुरावा राहतो की ते 2005 पूर्वी राहत होते या नाही राहत होते. त्या अकॉर्डिंग आपण पुढची कारवाई करतो. तो सदर विषयामध्ये त्यांच्याकडे पुरावा आहे ते एकदा मला चेक करावा लागेल. जर पुरावा असेल त्या अनुषंगाने आपण पुढची कारवाई करू शकत आहे. आणि सिमिलरली आपण ह्या पूर्ण विषयामध्ये ट्रायबल डिपार्टमेंट आहे आणि वन विभाग आहे, दोघांचा अभिप्राय घेतो आहे आणि शेवटची मान्यता जिल्हाधिकारी जो जिल्हास्तरीय कमिटी असते त्यांच्यावर राहते. तो एकदा आम्ही प्रकरण पूर्णतः एकदा क्रॉस चेक करून घेऊ आणि आता त्यांचा पाणीचा विषय आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी आपण लगेच टँकर चालू करण्याची आपण ऑलरेडी सूचना दिलेली आहे. आदिवासी प्रकल्प विकास आणि वन विभाग या तिन्ही मिळूनही या संपूर्ण प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे आणि त्यानंतरच पुढची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिली. निलेश पाळके, एबीपी माझा, यवतमाळ.
भंडारा जिल्ह्यातील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावरती मोठा पेच निर्माण झालाय. खरेदीची मर्यादा वाढेल या अपेक्षेनं हजारो शेतकऱ्यांनी आपल्या धान केंद्रावरती विक्रीसाठी दिला, मात्र मर्यादा वाढली नसल्यामुळे पैसे अडकलेले आहेत. यामुळे शेतकरी आणि केंद्र चालक दोघेही जण अडचणीमध्ये आलेत. भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय आणि पणन महामंडळाकडून वारंवार पत्रव्यवहार करून देखील अद्याप ठोस निर्णय झालेला नाहीये. दरम्यान धानाचे पैसे हे लवकर न मिळाल्यास गंभीर परिणाम होतील असा इशारा देखील शेतकऱ्यांकडून देण्यात आलाय. शेतकऱ्यांच्या धानाला योग्य दर मिळावा यासाठी राज्य शासन असो, केंद्र सरकार असो, पणन महामंडळाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात ज्या धान उत्पादक जिल्ह्यामध्ये धान खरेदी केंद्र सुरू केलेत आणि साधारणतः नोव्हेंबर महिन्यापासून धानाची विक्री असो ज्या शेतकऱ्यांनी केली त्यांची खरेदी या केंद्रावर करण्यात आली. आपण बघू शकतो भंडारा जिल्ह्यातील आपण या तुमसर तालुक्यातील सिंधपुरी या ग्रामीण भागातील या खरेदी केंद्रावर आहोत सध्या. हे दृश्य जर बघितलं तर इथे हजारो क्विंटल धान्य खरेदी केल्यानंतर असं पडून आहे. एकंदरीतच हे पडून राहण्यामागचं कारण केंद्र आणि राज्य सरकारने जी लिमिट वाढवायला पाहिजे ती वाढवली नाही. आपल्यासोबत या संदर्भात बोलण्याकरिता एक शेतकरी आहे. आम्ही जवळपास 4-5 महिने झालेत आम्ही आमचं धान आता केंद्रवाल्याकडे आणून ठेवलं. काही धान त्याचं आमचं मोजलं त्यांनी. आता आम्ही 4-5 महिन्यापासून सातत्याने आम्ही त्या केंद्रावर येतो. भाव आली का, लिमिट आली का, लिमिट आली का, कोणी लिमिट आली नाही. आणि आज आम्ही इतकं हे झालं की आमचं धान जर आम्ही आता परत न्यायला जर आम्ही व्यापाऱ्यांना विकलं तर व्यापारी आम्हाला 1500-1600 रुपये देईल. म्हणजे एक तर हमी म्हणजे सरकार हमी देते का आम्ही वाटेल त्या शेतकऱ्याचं धान आम्ही विकत घेऊ. इतकी विटंबना आमच्या शेतकऱ्यांची, म्हणजे एक प्रकारची सरकार आमची थट्टा करते, आमची लूट करते. निश्चितच ज्या शेतकऱ्यांनी मांडलेल्या व्यथा, आता या व्यथा सरकार ऐकणार का आणि या संपूर्ण खरेदी केंद्रावर पडून असलेला धानाची खरेदी करणार का याकडे आता संपूर्ण शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. प्रशांत देसाई, ABP माझा, सिंधपुरी, भंडारा. भंडारा जिल्ह्याला 32,04,000 क्विंटलचं लिमिट आला होता. त्याच्या अगेन्स्ट 32,03,593 क्विंटल धानाची खरेदी झालेली आहे. वाढीव लिमिटसाठी आमच्या स्तरावरून पाठपुरावा सुरू आहे, परंतु अद्याप वाढीव लिमिटविषयी निश्चित काही सांगता येणार नाही. लिमिट जर मिळाला तर पुढील कारवाई करू. परिस्थिती अशी आहे की धान उत्पादन अधिक झालं आणि चांगलं पीक आहे, त्याच्यात काही दुमत नाही. त्यामुळे जे मात्रा जी आपली आजपर्यंतची होती ते आकडा गडबडला. दुसरं, ओपन मार्केटमध्ये भाव घसरला. अधिक साठा असल्यामुळे शासनाकडेही अडचण आहे. त्यामुळे एखादा आपल्या महाराष्ट्राला काही जिल्ह्यांच्यासाठी काही अपवाद म्हणून त्यांना काही वेगळा देता आला नाही आणि त्या निमित्तानं आज थोडा प्रॉब्लेम आहे. आणि पुढची एक मोठी बातमी पाहूयात. महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या मतदार याद्यांच्या फेररचना मोहिमेच्या अनुषंगानं दोन्ही शिवसेना अलर्ट मोडवरती आलेल्या आहेत. ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांच्या ठिकठिकाणी बैठका घेऊन विशेष सूचना करण्यात आल्यात. काल एकीकडे शिवसेनेकडून मुंबईमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन SIR संदर्भामध्ये नेमकं पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी काय करावं याचं मार्गदर्शन केलं. तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांनी शिवसेना भवन इथं मुंबईतील सगळ्या शाखा प्रमुख यांची बैठक बोलवून त्यांना विशेष सूचना केलेल्या आहेत. मुंबईतला मतदार आपल्या सोबत राहावा आणि सत्ताधारी भाजपला कुठलाही फायदा होऊ नये, मतदार त्यांच्या गळाला लागू नये यासाठी दोन्ही शिवसेना या कामाला लागलेल्या आहेत. BLO जेव्हा काम करतो त्या BLO बरोबर जे आहे ते BLOनी प्रत्येक ठिकाणी गेलं पाहिजे. आपले मतदार जे आहे हे, कारण की लोकल माणसालाच कळत असतं की या इमारतीमध्ये कोण राहतं, या स्लममध्ये कोण राहतं. तर ह्या सगळ्या गोष्टी एक प्रक्रिया आहे, ज्या प्रक्रियेमध्ये सरकार, शासकीय आणि त्याचबरोबर पॉलिटिकल पार्टीजचे प्रतिनिधी यांनी जर एकत्र मिळून काम केलं तर SIR मॅपिंग जे आपण म्हणतो ते आता सुरू आहे, हे मॅपिंग 100% जे आहे ते यशस्वी होऊ शकतं.
सन्माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनी पक्षाची आढावा बैठक घेतली. SIRची प्रणाली सुरू झालेली आहे, तर सगळ्यांना त्याची माहिती असावी, सगळ्यांना त्याच्याबद्दल माहिती देण्याचं काम पक्षाच्या वतीने झालं आणि एकदम पॉझिटिव्हली ही सगळी माहिती पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली. ह्याचं गांभीर्य काय, त्याची ग्रॅव्हिटी काय, हे सगळं पदाधिकाऱ्यांना कळावं. आत्ताच ती वेळ आहे, कारण काय आत्ताची जी मुदत आहे ती आम्हाला त्या मुदतीच्या आतच ही प्रक्रिया पूर्ण करायची असल्यामुळे अतिशय सकारात्मकतेने आजची ही बैठक पार पडलेली आहे. त्यासाठी मी सन्माननीय श्रीकांतजी शिंदे यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि शिवसेनेकडून बैठकीमध्ये नेमक्या काय सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याही जाणून घेऊयात. शिवसेनेचा एकही मतदार डिलीट होता कामा नये याची काळजी घ्या, अशी सूचना ही शिवसेनेकडून देण्यात आलेली आहे. हातातली कामं बाजूला ठेवून 15 मे पर्यंत राबवल्या जाणाऱ्या मोहिमेवरती लक्ष द्या. आपण आज दुसऱ्या क्रमांकावरती भाजप पहिल्या, गाफील राहिलो तर दुसरा क्रमांकही जाईल. BLO चुकीचा वागला तर तक्रार करा. आधीच्या यादीनुसार आपलं नाव, आपल्या मतदारांची नावं वेळोवेळी तपासा. अशा पद्धतीच्या सूचना या देण्यात आलेल्या आहेत. आणि पुढच्या बातम्यांकडे वळूयात. आरोग्यमंत्री आणि शिवसेना नेते प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलंय. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी नायक सिनेमातील अनिल कपूर सारखं काम केलं, म्हणूनच महाराष्ट्रामध्ये सत्ता आली, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. तसंच मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होण्याच्या चर्चेला देखील आंबेडकर यांच्याकडून दुजोरा देण्यात आलाय. मुख्यमंत्री म्हणून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी जे काम केलं ते काम जर आपण बघितलं तर नायक पिक्चरमध्ये ज्या पद्धतीने अनिल कपूरने काम केलं होतं तसं काम केलं. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की त्याच कामामुळे कालच्या वेळेला जी सत्ता आली त्याच्यामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं मोठे योगदान. आता साहेब मुख्यमंत्री व्हावेत, आणखीन काय व्हावे त्याच्यापेक्षा साहेब हे साहेब व्हावे. साहेबांचं जे काही आता स्थान आहे ते अजूनही अशाच पद्धतीने वाढत जावं, अशा पद्धतीची प्रचंड ऊर्जा त्यांच्याकडे आहे. नागपूरच्या दोसर भवन चौकामध्ये सापडलेल्या स्फोटकांसंदर्भामध्ये अजून नागपूर पोलिसांना कुठलाही धागादोरा सापडलेला नाही. नियमांनुसार स्फोटकांवरती बारकोड नंबर असणं अपेक्षित असतं, मात्र सापडलेल्या स्फोटकांवरती कंपनीचं नाव मात्र बारकोड नाही, त्यामुळे पोलिसांच्या तपासामध्ये अडचणी येत आहेत. पोलिसांनी SBL कंपनीच्या वितरकांना चौकशीला बोलावलेलं होतं आणि या स्फोटकांची निर्मिती करणाऱ्या SBL कंपनीमध्ये देखील नागपूर पोलीस आणि पेसोचं पथक हे चौकशी करत आहे. या संदर्भामध्ये पोलीस उपायुक्त राहुल बंदने यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. आपण जाणून घेऊयात. आपल्यासोबत नागपूरचे पोलीस उपायुक्त राहुल मदने सर आहेत. सर, जे स्फोटकं आढळली त्यामध्ये काही कनेक्शन पुढे आले का, आणि एक माहिती येते की त्यावर बारकोड नव्हतं, म्हणजे एकतर बारकोड कापण्यात आलं किंवा खोडण्यात आलं की त्या जे स्फोटक आहे त्यांना बारकोडच नव्हतं. जे त्याच्या अनुषंगाने जी पुढची प्रक्रिया आहे त्याच्या अनुषंगाने जे पेसो गव्हर्नमेंटची जी एजन्सी आहे त्यांच्याकडून आम्ही त्या बाबतीत कन्फर्म करून घेत आहोत. तेही अधिकारी आज आमचे अधिकारी, पोलीस अधिकारी, पेसोचे अधिकारी, तो संबंधित मुद्देमाल आम्ही जप्त करून जमा केलेला आहे. त्या कोर्टाच्या आदेशानुसार पुन्हा ओपन करून त्या ठिकाणी आम्ही पडताळणी करत आहोत. त्याच्या अनुषंगाने पेसोचा तो अहवाल येणं बाकी आहे. बारकोडच्या संदर्भात सुद्धा आम्ही त्यांना विचारपूस करण्यात आलेली आहे. त्याच्या अनुषंगानं जोपर्यंत त्यांचा अहवाल येत नाही तोपर्यंत याच्या बाबतीत बारकोड आहेत नाहीत किंवा त्याच्या बाबतीत आपल्याला अद्याप सांगता येणार नाही. त्यामध्ये जे डेटोनेटर होते ते सर्किट वायर कापलेले असल्याचं पुढं आलेलं आहे. नेमकं त्याचा उपयोग काय होतो मग जर का सर्किट वायर नसेल तर? नाही, प्राथमिक स्वरूपात जे डिटोनेटर त्या ठिकाणाहून जमा करण्यात आलेले आहेत ते डिटोनेटर तसे जास्त पॉवरचे त्या ठिकाणी असल्याचं प्राथमिक माहिती आपल्याला त्या ठिकाणी जे डिस्ट्रीब्युटर असतात त्यांनी दिलेलं आहे. त्याबाबत पण आपण पेसोकडून त्यासंबंधी माहिती घेत आहोत. आणि त्याला जे कनेक्टसाठी जे वायर असते ते जवळ 2 ते 2.5 मीटरची त्याला वायर असतात. ते त्या ठिकाणी वायर कट केलेल्या त्या ठिकाणी 58 जे 50 डिटोनेटर आणि 8 जे कनेक्टर होते त्या ठिकाणी वायर अडवून आलेले नाहीत. कुठं जर ते वायर कट झालेल्या किंवा कट केलेल्या त्या ठिकाणी दिसून येतात, जेणेकरून त्याचा फर्दर उपयोग होणार नाही किंवा करता येणार नाही असं प्राथमिक स्वरूपात आम्हाला निष्पन्न होत आहे. त्याच्या अनुषंगाने सुद्धा आम्ही त्या ठिकाणी अधिकची माहिती घेत आहोत.
बुलढाण्यातील भाविकांच्या बसला वाराणसीजवळ अपघात झाला. या अपघातामध्ये 2 महिलांचा मृत्यू झालाय. यातील एक महिला बुलढाणा तर दुसरी महिला ही अकोल्यामधली होती. बुलढाण्याच्या मातोळा तालुक्यातील धामणगाव बढे परिसरामधील 44 भाविकांना घेऊन ही बस निघालेली होती. हे भाविक अयोध्या, वाराणसी धाम मग तिथून नेपाळकडे दर्शनासाठी जात होते. मात्र या बसला वाराणसीजवळ भीषण अपघात झाला. उत्तर प्रदेशामधील नांदगंज जवळच्या नवसारा इथे रोडच्या रेलिंगला ही बस धडकल्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती मिळते. तर या अपघातामध्ये जिल्ह्यातील मातोळा तालुक्यातील रोहिणखेड इथले सरस्वती पाखरे तर अकोला जिल्ह्यामधील अन्नपूर्णाबाई यांचा जागीच मृत्यू झालाय. तर 35 जण या अपघातामध्ये जखमी झालेले आहेत. आणि बस दुर्घटनेमधील जखमींना मदत मिळावी यासाठी उत्तर प्रदेश सरकारसोबत संपर्कात असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी दिली आहे. त्याबरोबरच जखमींना तात्काळ उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश देखील त्यांनी दिलेत. मला या अपघाताची माहिती कळताच मी तात्काळ उत्तर प्रदेशमधल्या प्रशासनाशी तात्काळ संपर्क केला. त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी असतील श्री दिनेश कुमार, तिथले CMO डॉक्टर सुनील पांडे साहेब यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून जखमींना तात्काळ मदत करण्याचे निर्देश त्या ठिकाणी मी दिलेले आहेत आणि सर्वतोपरीची मदत तिथलं प्रशासन त्या ठिकाणी करत आहे. आणि तात्काळ तिथली लोकंसुद्धा थोडी घाबरलेल्या अवस्थेत असल्यामुळं मी दिल्लीवरून माझे खाजगी सचिव डॉक्टर गोपाल डिके आणि आचल भाटिया यांना तात्काळ दिल्लीवरून गाजीपूर या ठिकाणी पाठवलेलं आहे. आणि यानंतर आखाती देशातील युद्धविरामानंतरच्या काही महत्त्वाच्या अपडेट जाणून घेऊयात. इराण आणि अमेरिका युद्धविरामानंतर आज पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू होत आहेत. काल रात्री अमेरिकी पथकाचं सुरक्षा मंडळ इस्लामाबादमध्ये दाखल झालंय. चर्चेच्या शिष्टमंडळामध्ये अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स, व्हाईट हाऊसचे विशेष अधिकारी स्टीव्ह विटकॉफ हे असतील, तर इराणी शिष्टमंडळाचं नेतृत्व त्यांच्या संसदेचे अध्यक्ष मुहम्मद बाघेर खालिबाफ हे करणार आहेत. त्यांच्यासोबत इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची उपस्थित असणार आहेत. याशिवाय चर्चेच्या टेबलावरती मध्यस्थ पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ, लष्कर प्रमुख आसिफ मुनीर, पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार देखील असतील. 2 आठवड्यांचा युद्धविराम दोन्ही देशांनी जाहीर केलाय. इराणनं 10 मागण्या अमेरिकेसमोर ठेवलेल्या आहेत. त्या 10 मागण्यांवरती इस्लामाबाद इथं चर्चा होणार आहे. यातील युरेनियम समृद्धीकरणाचा हक्क अबाधित राखणं आणि त्याचबरोबर इराणला नुकसान भरपाई देणं या मागण्या वादाचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.